जागतिक स्तरावर उल्कापातामुळे निर्माण झालेल्या अनोख्या लोणार विवर सरोवरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा नियमित वावर पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर हिरवाईने नटलेल्या परिसरात मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याचे दुर्मिळ दृश्य मी लोणारकर समूहाचे सदस्य सचिन कापुरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले असून हा व्हिडिओ आणि छायाचित्रे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले असून जैवविविधतेच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वन्यजीव विभागाच्या देखरेखीमुळे येथे वन्यजीवांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होत असून हरिण, मोर यांसह बिबट्याचेही दर्शन वारंवार घडत आहे. त्यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या आणि नैसर्गिक अधिवास अधिक समृद्ध होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला जागतिक भूवैज्ञानिक वारसाचा दर्जा लाभला आहे. जगभरातील संशोधकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र आहे. परिसरातील प्राचीन मंदिरे आणि समृद्ध जैवविविधता यामुळे लोणारची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान मी लोणारकर या स्थानिक स्वयंसेवी समूहाने अनेक वर्षांपासून परिसर स्वच्छता आणि संवर्धनासाठी सातत्याने उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे लोणार सरोवराच्या संरक्षणाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून या नैसर्गिक वारशाच्या जतनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।